नमस्कार, मी प्रिया युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कढी भजी बनवलेली आहे। तर कढी हा सर्वांना खूप आवडणारा असा पदार्थ आहे। यामध्ये भजी मिक्स करायची आहेत आणि ती सुद्धा सोप्या पद्धतीने खूपच भारी ही कढी भजी झालेली आहे। त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि या पद्धतीने कढी भजी करून पहा। तर इथे सुरुवातीला भजीसाठीचं साहित्य काढून घेऊयात। तर इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून। तर हा मीडियम साईजचा कांदा आहे, तो असा बारीक असा कट करून घेतलेला आहे। उभे कट करायचे नाहीत, असं मीडियम साईजमध्ये बारीकच कट करून घ्यायचा आहे। यामध्ये घालूयात भरपूर अशी कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा इथे जिरे घालून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। पाव चमचा अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे कढीपत्त्याची पाने व्यवस्थित अशी चिरून यामध्ये घालून घ्यायची आहेत। अख्खी पाने घातली की ती अशी पूर्ण राहतात, म्हणजे खाताना तोंडात लागतात, त्यामुळे असे चिरून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं की भजीमध्ये याचा फ्लेवर जास्त प्रमाणात मिसळला जातो आणि भजी खूपच टेस्टी अशा होतात। तर आता हे सर्व घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये घ्यायचं आहे पाणी। तर इथे पाणी थोडं थोडं करून घ्यायचं आहे। भजीचं जे बॅटर असतं नेहमीसारखंच त्या पद्धतीनेच आपण इथे भजीचं बॅटर करून घेणार आहोत। तर हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करत आपण भजीसारखं पीठ लावून इथे घेणार आहोत। तर हे बघा इथे व्यवस्थित असं पीठ आपलं लागलेलं आहे। तर यामध्ये सोडा घालायचा नाही, सोडा अजिबात घालायचा नाही, कारण आपण कढी भजी बनवत आहोत। त्यामुळे कढीमध्ये भजी घातल्यानंतर त्या आपोआप भिजून त्या नरम अशा होतात, त्यामुळे इथे सोडा अजिबात घालायचा नाहीये। तर इथे थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित असं आपण भजीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता इथे कढई घ्यायची आहे। कढईमध्ये ह्या सर्व भजी आपण तयार करून घेणार आहोत। तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि यामध्ये या सर्व भजी एक एक करत आपण सोडून घेऊयात आणि व्यवस्थित असं भजी तयार करून घ्यायचे आहेत। भरपूर अशा इथे भजी घालून घेतलेल्या आहेत। हाताच्या साह्यानेच मी सोडलेले आहे, चमच्याने सुद्धा सोडू शकतात। हाताने सोडल्या तर व्यवस्थित असा गोल आकार येतो, त्यामुळे मी हाताने सोडून घेतलेल्या आहेत। तर हे बघा व्यवस्थित अशा आपल्या भरपूर अशा भजी इथे तयार झालेल्या आहेत। उलट सुलट करून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बाजूने एकदम खरपूस अशा ह्या भजी तयार करून घ्यायच्या आहेत। एकदम लो फ्लेमवरच आपण भजी तयार करून घेणार आहोत। तर हे बघा इकडे तुम्ही पाहू शकताय 2 घाण्यांमध्ये आपल्या या सर्व भजी तयार झालेल्या आहेत। तर आता या भजी काढून घेऊयात। तर यासारख्याच मी नवनवीन युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील। तर आता इथे कढईची तयारी करूयात। तर हे मी घरी लावलेलं दही आहे बरं का, रात्री दही लावलेलं होतं। हे बघा व्यवस्थित असं दही लागलेलं आहे, गाईचं दही आहे। तर इथे मी जवळजवळ 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर हे दही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे 1 वाटी दह्यासाठी आपण 2 वाटी पाणी घालून घेणार आहोत। कोणतीही वाटी असू द्यात, एका वाटीसाठी 2 वाटी पाणी आपण इथे घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणीच बेसन पीठ यामध्ये घालून व्यवस्थित असं गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही कढी करताना डायरेक्ट जर बेसन पीठ घातलं तर गाठी राहतात आणि त्या तशाच राहतात, व्यवस्थित कढी होत नाही। तर या ठिकाणीच आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। तर यामध्ये मी मोठे 2 चमचे बेसन पीठ घालून व्यवस्थित असं हे तयार करून ठेवलेलं आहे मिश्रण। तर आता इथे याच कढईमध्ये जी भजीची कढई होती, या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी चिमूटभर हिंगाची फोडणी लावून घेतलेली आहे, जिरं मोहरीची फोडणी लावून घेतलेली आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। कढी बनवतोय त्यामुळे कढीपत्ता तर हवाच, भरपूर असा इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर हे बघा इथे हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे। तर ही घालून घ्यायची आहे। जवळजवळ 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे व्यवस्थित घालून घेतलेलं आहे। आल्याचं प्रमाण एकदम कमी घेतलेलं आहे। 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंचाला थोडंसं कमी असं आलं घेतलेलं आहे। हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकताय व्यवस्थित असं हे भाजून घेतलेलं आहे, झालेलं आहे, परफेक्ट खरपूस असं भाजलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे आपण ताकाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आता घालून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित हलवून घेणार आहोत। यामध्ये आता गूळ घालून घ्यायचा आहे, 1 मोठा चमचा गूळ घालून घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथे कढी आपली मस्त अशी तयार झालेली आहे। अजिबातही ही कढी फुटत नाही, एकदम लो फ्लेमवर आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे।
कढीला उकळी आणून द्यायची नाही. कढीला उकळी यायला लागली की असं पळीच्या साहाय्याने फिरवत राहायचं आहे आणि इथे कढी तयार करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबातही कढी आपली फाटलेली नाही. बऱ्यापैकी लोकांची कढी फाटली जाते, म्हणजे व्यवस्थित अशी तयार होत नाही. याचं दही वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं. तर या पद्धतीने कढी करून बघा, अजिबातही कढी खराब होत नाही. एकदम लो फ्लेमवर तयार शिजवून घ्यायची आहे आणि उकळी फुटायला लागली की व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. कढी अशीच शिजवून घ्यायची आहे 5 ते 10 मिनिट. तर हे बघा, इथे कढी आपली खूप छान शिजलेली आहे. आणि आता या स्टेपलाच यामध्ये तुम्ही भजी ॲड करू शकता किंवा जेवतानाही तुम्ही यामध्ये भजी घालू शकता. पटकन जेवणार असाल, लगेच जेवणार असाल तर यामध्ये भजी घालून लगेच सर्व करू शकता. तर आता इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. लो फ्लेमवर आपण ही कढी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे, तयार करून घेतलेली आहे. तर आता इथे लगेच आपण जेवणार आहोत, तर यामध्ये मी भजी ॲड करून घेणार आहे. तर इथे थोड्याच भजी मी घालून घेणार आहे, थोड्या भजी नंतर ठेवणार आहे. म्हणजे जसं कोणी जेवायला येईल तसं आपण गरम या कढीमध्ये भजी घालून सर्व करणार आहोत. तर आता इथे अर्ध्या भजी मी इथे घालून घेणार आहे आणि 5 मिनिट असंच गॅसवर ठेवायचं आहे. भजी व्यवस्थित अशा मऊ होतात, लगेच मऊ होतात. तर ताटामध्ये बाकीचे पदार्थ ठेवेपर्यंत आपली कढी व्यवस्थित अशी तयार होईल. भजी सुद्धा व्यवस्थित अशा मुरल्या जातील. तर वाटतंय ना, खूप सुंदर दिसतायत ना कढी भजी, अतिशय छान, तोंडाला पाणी सुटतंय बघूनच. तर आता ही कढी भजी नक्कीच झाली पाहिजे. या पद्धतीने करा, अजिबातही कढी तुमची फाटणार नाही. खूप छान कढी भजी तयार होईल. चल, कुणाकुणाला रेसिपी आवडली लगेच जाऊन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.